आज मी ना घरच्या घरी मस्त व्हेजिटेबल सँडविच बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, त्याला बनवायची कृती तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला बघूया मस्तपैकी आज घरच्या घरी असं हॉटेलसारखं व्हेज सँडविच बनवायची रेसिपी आणि याला लागणारे साहित्य। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ते इकडे आज आपण मस्तपैकी मला झाला मूड सँडविच खायचा। आता रोज रोज आपण बाहेर जाऊन तो खाऊ शकत नाही, त्यामुळे घरच्या घरी सुद्धा आपण परफेक्ट असं बाजार म्हणजे हॉटेलमध्ये भेटतो तसं आपण सँडविच बनवू शकतो, व्हेजिटेबल सँडविच। तर आज मी तेच बनवणार आहे। तर म्हणलं चला तुम्हाला पण रेसिपी शेअर करते, जेणेकरून तुम्ही सुद्धा हे घरच्या घरी बनवून खाऊ शकता। ते इकडे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते मी काय काय वापरले। ते हे बटर घेतले, अमूल बटर भेटते बघा, ते अमूल बटर घेतले थोडं। त्यानंतर हे ब्रेडचे स्लाइस घेतलेत। आता 2-4 आपल्याला सँडविच बनवायचे, त्यानुसार मी ब्रेड वापरलेले आहेत। त्यानंतर इथं मी व्हेजिटेबल कोणते वापरले मी तुम्हाला दाखवते। त्यामध्ये आहे बघा, ककडी घेतली बारीक चिरून, आणि हे शिमला मिरची, गाजर, टमाटर, कांदा चिरून, आणि हे अमूल चीज जे भेटतं ना, चीज क्यूब भेटतात बघा, ते आणायचे 2, कारण आपल्याला चीज सँडविच बनायचे। आणि ही पुदिन्याची चटणी केली मस्त छान अशी चटपटीत हिरवीगार। याची रेसिपी मी टाकलेली आहे व्हिडिओमध्ये, म्हणजे अगोदर टाकली, ती तुम्ही नक्की बघा। त्यानंतर बघा, हे मेयोनीज घेऊन यायचं आहे, हे खूप गरजेचं आहे सँडविचमध्ये, आणि टोमॅटो सॉस लागणारच आहे आपल्याला। तर चला बघूया। आणि हे बघा, हे स्पेशल काळी मिरीचं पावडरसुद्धा आपल्याला गरजेचं आहे। ते सगळे साहित्य घ्यायचे आहेत, आणि एका बाउलमध्ये हे सगळे व्हेजिटेबल आपण जे कट करून घेतलेत ना बारीक, ते छान असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सर्व। आता इकडे तुम्ही व्हेजिटेबल ना आवडीनुसार टाकू शकता, म्हणजे वाटाणे वगैरे तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडेल ते तुम्ही इथे टाकू शकता। आता आपण बाहेर हॉटेलमध्ये गेलं की पिझ्झा, सँडविच वगैरे तर आपण नेहमीच खातो, पण ते आपण घरच्या घरीसुद्धा बनवून खाऊ शकतो बरं का। त्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा, आणि आवडल्यास तर तुम्ही हे घरी ट्राय करा, मुलांनासुद्धा हे द्या तुम्ही खायला, खूप चांगले आहेत, कारण आपण हे आवडीनेच खातो नेहमी। तर आता हे सर्व जे भाज्या आपण हे कट केल्यात ना, ते सगळ्या आता मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे एकजीव करून घ्यायचे हे सगळ्या भाज्या। 2 प्रकारचे सँडविच बनवले जातात, तर मी तुम्हाला सांगते दुसरा प्रकार कोणता आहे। इकडे बघू शकता, आता हे मिक्स केलेत मी व्हेजिटेबल सगळे। याच्यामध्ये आपण ना सर्वप्रथम थोडीशी काळी मिरीची पावडर टाकायची, म्हणजे अर्धा चमच्याच्या अंदाजाने, मस्त त्याने चटपटीत स्वाद येतो। काळी मिरीचे पावडर टाकले, त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ, इथे टाकून घ्यायचं आहे। हे बघा, आता मी थोडं मीठ टाकून घेते याच्यामध्ये। इकडे मी मीठ टाकून घेतले, थोडं टाकायचं कारण जास्त टाकायचं नाही, कारण अमूल बटर चीज वगैरे आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं मीठ, त्यामुळे जास्त नाही टाकायचं। आता आपण काय करायचं, हे मेयोनीज जे आहे ना, हे आपण ह्या पूर्ण भाज्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता तुम्ही भाज्याच्या अंदाजाने ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, पूर्ण हे सगळं एकजीव झालं पाहिजे ह्या मेयोनीजमध्ये, इतकं टाकून घ्यायचं आहे। हे बघा, व्हेज सँडविचमध्ये मेयोनीज हा खूप गरजेचा साहित्य आहे। तर ते मी मेयोनीज टाकून घेतलेलं आहे तिथं। त्यानंतर आता मी इथे टाकते केचप पण आपल्याला तेवढं टाकायची क्वांटिटीमध्ये, सेम म्हणजे मेयोनीज आणि केचप सेम क्वांटिटीमध्ये टाकून घ्यायचे। आणि हे सगळं झालं की मग आपण हे सगळं साहित्य केचपसोबत मेयोनीजसोबत मिक्स करून घ्यायचे, म्हणजे एकजीव करून घ्यायचे। जितकं चांगलं तुम्ही याला एकजीव करताना तितकं चांगलं याचा फ्लेवर येतो भाज्यामध्ये। इकडे बघू शकता, हे बघा, आता व्यवस्थितपणे हे चांगलं मिक्स करून घेते। हे अशा प्रकारे तुम्ही एकदा व्हेजिटेबल सँडविच तुम्ही नक्की म्हणजे करून बघा, आणि याची टेस्ट घेऊन बघा, तुम्हाला असं वाटेल हॉटेलसारखं आपण रेडीमेड सँडविच घरी आणलं आहे। हे बघा, पूर्ण कोटिंग झाली आहे व्यवस्थित आपली मेयोनीज आणि केचपची, परफेक्ट असं बसलेलं आहे। आता हे 5 मिनटं तुम्ही रेस्ट ठेवलं तरी हरकत नाही, आणि डायरेक्ट लावलं तरी काही हरकत नाही। आता आपण हे ब्रेडची स्लाइस आहेत ना, हवं त्याच्या चारी बाजूचे जे कडा असतात ना, ते तुम्ही कट करू शकतात, आणि नाही केलं तरी काय हरकत नाही। आता ही आपण घरच्या घरी पुदिन्याची चटणी बनवली बघा, ती याला लावायची, खूप छान चटपटीत अशी आंबट गोड अशी चटणी असते। ह्याची रेसिपी मी सुद्धा टाकलेली आहे चॅनेलवर माझ्या, तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला पुदिन्याची चटणी घरी बनवायची असेल तर। आता हे पुदिन्याची चटणी लावल्यावर आपण ह्याच्यामध्ये अमूल बटरची कोटिंग करून घ्यायची। हे बघा, असं चारही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची ब्रेडला। हे असं परफेक्ट हॉटेल स्टाईल तुम्हाला मी आज सँडविच दाखवत आहे, आणि मला पूर्ण खात्री तुम्ही जेवढं हे ट्राय करताना तर एकदम आवडीने खातान। आता हे आपण जे मिक्स व्हेजिटेबल केलेलं आहे मेयोनीज केचपसोबत, ते ब्रेडच्या स्लाइसवर हळूहळू हलक्या हाताने चारी बाजूने असं लावून घ्यायचं। इकडे बघू शकता, हे असं हलक्या हाताने चारी बाजूनी लावून घ्यायचं। थोडंसं पडलं जातं, पण आता ते पडणार थोडं तरी। हे बघा, हे असं
जितकं आपण ब्रेडला हिरवी चटणी बटर लावले त्याच्यावर हे सगळे आपले व्हेजिटेबल हळूहळू सेट करायचे. खूप छान बनतं सँडविच आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. घरच्या घरी तुम्हाला सँडविचचा आस्वाद भेटू शकतो. आता याच्यावर आपल्याला हे प्लेन स्लाइस टाकायचे, त्याच्यावर काही लावायचं नाही आहे. हे असं वर असं दाब द्यायचं हलक्या हाताने. हे बघा अशी ब्रेडचे दुसरा स्लाइस घ्यायचा आणि याला असं पॅक करायचं. हळू हलक्या हाताने असं दाब द्यायचा आणि तव्यावर अमूल बटर आहे ना असं थोडासा तवा तापून घ्यायचा आणि मंद गॅसवर थोडंसं अमूल बटर चारी बाजूने पॅनवर लावून अगदी मंद आचेवर ब्रेडचे हे स्लाइस ठेवायचे आहेत. हलक्या हाताने घाई करायची नाही आहे, नाही तर काय होईल सगळी स्टफिंग आपली बाहेर निघली जाईल. म्हणून व्यवस्थित याला हे करा, म्हणजे फ्राय करा, आपलं शेकून घ्या. त्यानंतर इकडे बघू शकता हे अमूल बटर आपण हे वर लावून घ्यायचे, म्हणजे जे आपण प्लेन ब्रेड लावले ना त्याच्यावर हे लावून घ्यायचे. आता टोस्टर असतं किंवा आपण ओव्हन असतं त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. तर आपण आपल्याला हे तव्यावर बनवायचं, म्हणजे तव्यावर सुद्धा हे किती छान आपला सँडविच बनतो तुम्ही बघा. इकडे बघू शकता. आता हलक्या हाताने ह्याला थोडंसं पलटी करून घ्यायचं. ते इकडे बघू शकता किती परफेक्ट असं भाजलं गेलेलं आहे. अगदी मंद गॅसवर हे शेकून निघत आहे छान असं. आता हे बटर लावलेली साईज आपण ही खालच्या बाजूला करून घ्यायची आणि थोडा वेळ ह्याला सुद्धा आता शेक द्यायचा आपण थोडासा. छान असं याचा बटरचा फ्लेवर येणार आहे ह्याच्यामध्ये आणि एकंदरीत इतका परफेक्ट असा आपला सँडविच बघा किती मस्त भाजून निघलेला आहे चारी बाजूनी. न जास्त करपला गेला आहे ना जास्त भाजला गेला आहे. अगदी परफेक्ट टेक्स्चर आला आहे सँडविचला. तिकडे बघू शकता. आता ही पुन्हा एकदा खालची साईड पुन्हा एकदा अशी पलटी करून घेते. हे बघा बरोबर आपले ब्रेड जे आहेत ना ते व्यवस्थित शेकून निघलेले आहेत, म्हणजे भाजून निघलेले आहेत आणि सँडविचसाठी असंच परफेक्ट टेक्स्चर हवं आहे. आता मी काढून घेतले बघा, सगळे काढून घेते आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला मी एक करून दाखवते सँडविच. हे बाकीचे मी नंतर करेन, पण मी तुम्हाला दाखवण्यापुरते एक कट करून दाखवते. असं त्रिकोण आकाराचं तुम्हाला माहीतच असेल सँडविचचा आकार, म्हणजे त्याची कटिंग कशी असते ती अशी कटिंग करायची. इकडे बघू शकता परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे सँडविचची. आता आपण ह्याच्यावर अजून याला चांगलाच टेस्ट फ्लेवर द्यायची, ती म्हणजे ही पुदिन्याची चटणी. हे लावल्याशिवाय मला सँडविचला मजाच नसते. हे बघा पुन्हा एकदा थोडासा याचं कोटिंग करते, जास्त नाही, कारण ऑलरेडी आपण लावलेले आहे. त्यामुळे थोडंसं चटपटीत स्वाद येण्यासाठी अमूल बटरसुद्धा लावून टाकलेलं आहे याच्यावर. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अमूल चीज. हे स्क्यूब घ्यायचं आणि आवडीनुसार तुम्हाला जितकं आवडेल तितकं हे अमूल चीज टाकून याला गरमागरम असा व्हेजिटेबल सँडविच तुम्ही खाऊन बघा. एकदा नक्की ट्राय करा. इतका छान आणि इतकी छान याची टेस्ट लागते ना, तुम्हाला खाता क्षणी आवडेल. हा सँडविच इतका भारी बनतो, वाटणारसुद्धा नाही की आपण हे घरी बनवले रेडीमेड. परफेक्ट असं सँडविच बनलं जातं. सोबत कॅचअप घ्या किंवा मेयोनीजसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि नाही घेतलं तर हे फक्त असं उचलून खायचं, खूप भारी वाटतं. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.